नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज. तर बघा, हा ब्लाऊज कट करण्यासाठी इथे अस्तर आपण घेतलेला आहे. तर हा अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईड घेतलेली आहे आणि इथे 10ची घडी घेतलेली आहे. हा ब्लाऊज 34 साईज चेस्टचा आहे आणि ब्लाऊजची उंची आहे 14 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे 15 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथे 15 इंचावर मार्किंग करून मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं माप. तर इथे गळ्याचं माप घेतलेलं आहे 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर इथे मुंडा घेतलेला आहे 6 इंच. तर 6 इंचावर मार्किंग करून इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता मागचा गळा घ्यायचा आहे 10 इंच. तर गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 10 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि गळा रुंदी इथे 2.5 इंचच ठेवायची आहे. त्यानंतर असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता मागच्या मुंड्याचा आकार आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग करून मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता इथे मागची साईड आपण इथे कट करून घेत आहोत. तर बघा, इथे मागची साईड कट करून घेतलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला आता घ्यायचा आहे पेपर. डायरेक्ट कपड्यावर कट केला तर कपडा थोडासा वेस्टेज जातो, त्यासाठी आपल्याला इथे पेपरवर कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे आपली उंची आहे 14 इंच. 1 इंच ॲड करून इथे आपल्याला घ्यायचा आहे 15 इंच आणि जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे कट करून घेत आहे. आता त्यानंतर आपल्याला लागणारा पेपर तेवढा ठेवलेला आहे. आता जी मागची बाजू आहे ती जशास तशी ठेवून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, मागच्या मुंड्याची साईड आणि साईडने एक रेष ओढून आपल्याला घ्यायची आहे. आता ही मागची बाजू आहे ती आपल्याला बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि आता इथे मुंड्याचं माप आपण 6 इंच घेतलेलं आहे आणि इथे आपण रेष ओढून घेऊयात. तर बघा, इथे रेष ओढून घेऊन आपल्याला समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि हा मागचा मुंडा आहे तो इथे मी असं कट करून घेते, जेणेकरून कट करताना आपल्याला लक्षात येईल यासाठी. त्यानंतर समोरचा गळा घेतलेला आहे. रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 7 इंच. तर रुंदी 2.5 इंचच घ्यायची आहे आणि उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर खालची रुंदी आपल्याला 3 इंच घेता येते आणि असा बॉक्स तयार करून आपण समोरील गळ्याचा आकार देऊन घेऊयात. आता क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे. गळ्याच्या खाली घ्यायचं आहे 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली घ्यायचं आहे 2.5 इंच. दोन्ही मार्किंग करून आपण इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला काढायची आहे कटोरी. तर इथे 6 इंचावर मार्किंग केलेली आहे क्रॉसपट्टीला आणि मुंड्यातून आपल्याला इथे 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. एक 2.5 इंचावर आणि एक 2 इंचावर आणि त्यानंतर गळ्याच्या साईडने आपण 5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. 2 आणि 2.5 इंचावर मार्किंग करून आपला जिथून आकार व्यवस्थित येईल तिथून आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे आपण कटोरीचाही आकार देऊन घेतलेला आहे. तर बघा, इथे थोडंसं डार्क करून घेते. तर बघा मैत्रिणींनो, इथे पूर्ण मार्किंग आपली झालेली आहे. तर आता इथे आपण हा पेपर कट करून घेऊयात. तर इथे खाली जो मुंडा आहे तोच आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तो समोरील बाजूचा आहे आणि जो वरचा आहे तो मागच्या बाजूचा आहे. तर बघा, आता इथे कटोरी कट करून घ्यायची आणि जी पेपरवरची कटोरी आहे त्याच्यावरून आपल्याला इथे वाढीव कटोरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रिन्स कट करून घ्यायचं आहे. तर ते आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, इथे पेपरवर आपलं कट करून झालेलं आहे. तर आता दुसरा पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला वाढीव कटोरी काढून घ्यायची. तर बघा, आपला हा प्रिन्स कट कटोरीचा मेन भाग हाच आहे. तर बघा, इथे कटोरी मी अशी क्रॉस ठेवून घेतलेली आहे. काज बटन पट्टीच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे.
बघा ह्या पद्धतीने, किंवा आपण अगोदर इथे मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला इथे पुढची मार्किंग करायला सोपं जाईल आणि वरची जी पेपरची कटोरी आहे ती घसरणार नाही. त्यासाठी आपण मार्करने एकदा मार्किंग करून घेऊयात आणि मग ती छोटी कटोरी आपल्याला बाजूला ठेवून घेता येते. तर बघा गळा जशाच तसा ठेवून इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि साईडने छोटी कटोरी आहे ती जेवढ्याच तेवढी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्याही साईडने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आता ही वरची जी छोटी कटोरी आहे ती आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे आणि खालच्याही साईडने 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. तर दोन्हीचं सेंटर काढून इथे सेंटरला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण तिन्ही ठिकाणी वाढवून घेतलेलं आहे आणि आता साईडचा कटोरीचा आपण आकार देऊन घेऊयात. त्यानंतर खाली जो आकार आहे तो आपण देऊन घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने. तर बघा मैत्रिणींनो, आपली कटोरी ही वाढवून झालेली आहे. तर आता आपण ही कटोरी कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणीला कटोरी ब्लाऊजला टोक येते तर त्या मैत्रिणीसाठी हा ब्लाऊज एकदम छान आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा कटोरी कट करून झाल्यावर आपल्याला इथे सेंटरला फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला 1.5 इंचाचं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता जेवढं आपण फोल्ड करून घेतलेलं आहे बघा, मी परत एकदा दाखवते. कटोरी अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि मध्ये 1.5 इंच आपल्याला असं टक्स टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला बघा ह्या पद्धतीने प्रिन्स कटचा आकार टाकून द्यायचा आहे आणि हा जो आहे तो आपला टक्स आहे. तर बघा ह्या पद्धतीने मैत्रिणींनो हा ब्लाऊज एकदम छान बसतो. कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे आणि टोक पाहिजे नाही अशा मैत्रिणींना हा ब्लाऊज नक्कीच ट्राय करून बघा. बघा दोन्ही साईडचा टक्सचा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या प्रिन्स कट कटोरी ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर बघा इथे आता आपली पेपरवर कटिंग करून झालेली आहे. तर आपल्याला आता घ्यायचं आहे अस्तर. तर अस्तरवर आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे. तर अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा साईड पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटोरी ठेवून घ्यायची आहे. तर कटोरी ठेवताना आपल्याला क्रॉसमध्येच ठेवून घ्यायची आहे, क्रॉस कपड्यावर, आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने. आणि ही मधली जी बाजू आहे तर तिथे आपल्याला थोडीशी शिलाई मार्जिनसाठी डबल एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर दुसरी ही बाजू ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची. तर कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून कपडा खालीवर होणार नाही यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, आपली इथे मार्किंग करून झालेली आहे. त्यानंतर जो हा साईड पार्ट आहे तर तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करताना पेपर आहे तो हलणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे, किंवा इथे आपल्याला 1-2 टाचपिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण मार्किंग करताना पेपर हलणार नाही. आणि आता इथे मार्किंग करून झाल्यावर आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवणार आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे,
पण खूप महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि व्हिडिओमध्ये काही ट्रिक आणि टिप्स सांगितल्या असतात, तर त्या स्किप झाल्या तर आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहणं खूप महत्त्वाचं असते. तर बघा, इथे कटोरीची कटिंग करून झालेली आहे. तर बघा, आता अस्तरवर कटिंग करून झालेली आहे. तर आपल्याला आता घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. आता हा ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो डबल फोल्ड घडी करून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे. तर हा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर इथे बंद बाजूने आपल्याला मागची बाजू ठेवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण इथे साईड पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि आता इथे कट करून घेऊया. कपडा थोडासा छोटा आहे तर इथे ॲडजस्ट करून आपण ब्लाऊज कट करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट कशी करायची तेही शिकायला मिळणार आहे. तर बघा, इथे मागची बाजू कट करून झालेली आहे. तर आता इथे साईड पार्ट आपण कट करून घेऊया. तर बघा, ह्या पद्धतीने. तर आता हा उरलेला कपडा आहे तर त्यामध्ये आपल्याला प्रिन्स कट कटोरी कट करून घ्यायची आहे. तर बघा, इथे कटोरी ठेवताना आपल्याला इथे क्रॉस कपड्यावरच ठेवून घ्यायची आहे. तर एक एक बाजू आपण इथे कट करून घेत आहोत. तर कट करताना दोन्हीही बाजू एक साईडच्याच होणार नाहीत, याचीही काळजी घ्यायची आहे. दोन्ही बाजू समोरासमोरच आल्या पाहिजे, तरच कटोरी बरोबर येते. तर बघा, एक बाजू आपली कट करून झालेली आहे. लगेच आपल्याला इथे दुसरीही बाजू कट करून घ्यायची. तर जिथे आपला कपडा ॲडजस्ट होईल तिथे ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. तर बघा, कमी कपड्यामध्ये आपण सुंदर असा हा ब्लाऊज तयार करणार आहोत. तर बघा, आता ही दुसरी बाजू इथे डबल फोल्ड कपडा कट करून त्यावर ठेवून घेतलेला आहे आणि इथे आपण कट करून घेत आहोत. तर बघा, दोन्हीही कटोरी आपली कट करून झालेली आहे. आणि आता हे सर्व व्यवस्थित ठेवून आपण इथे क्रॉस पट्टी काढून घेऊयात. तर जो काही आता उरलेला कपडा आहे तर त्यामध्ये आपल्याला इथे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. तर हे सर्व आता आपण इथे बाजूला ठेवूयात आणि आता इथे क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, हा जो उरलेला कपडा आहे तर त्यामध्ये आपण अशी क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. तर ही क्रॉसपट्टी आपल्याला काज बटन पट्टीच्या खाली 3 इंच आणि मुंडाच्या खाली 2.5 इंच अशी कट करून घ्यायची आहे. आणि बघा, आता आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे. तर लगेच हा कसा शिवायचा तर बघा, इथे कटोरीचा साईड पार्ट घेतलेला आहे आणि मध्ये जे स्टोन आहेत, शिवणामध्ये जेवढे येतात तेवढे आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण इथे अस्तर फिटिंग करून घेणार आहोत. तर बघा, दोन्ही साईडचे आपले स्टोन काढून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. तर मध्ये काही स्टोन असतील तर शिलाई टाकताना आपल्याला एकदा बोटाने चेक करून घ्यायचे आहेत आणि ते काढून घ्यायचे आहेत. जर मध्ये स्टोन असतील तर सुई लगेच तुटते, तर त्यासाठी काळजी घ्यायची आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याचीही काळजी घ्यायची. तर बघा, एक साईड आपली तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही साईड तयार करून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपण दुसरीही साईड तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा, दोन्हीही कटोऱ्या
व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून कटोरी जोडताना दोन्ही कटोरी एकाच साईडच्या होणार नाहीत यासाठी. तर बऱ्याच वेळा आपली कटोरी जोडून होते आणि नंतर लक्षात येते की दोन्हीही कटोऱ्या एकाच साईडच्या झाल्या, तर त्यासाठी ही काळजी घ्यायची. तर आता इथे आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, एक बाजू आपली इथे तयार झालेली आहे. लगेच दुसऱ्याही साईडने इथे शिलाई टाकून घ्यायची. अस्तर फिटिंग करताना कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवूनच इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज नवीनच आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा, इथे दोन्ही साईड आपले पूर्ण जोडून तयार झालेले आहे. तर आता आपण मधला जो प्रिन्स कट आहे तो आपण इथे जोडून घेणार आहोत. तर बघा, इथे प्रिन्स कट जोडण्यासाठी दोन्हीही साईड आपल्याला बरोबर ठेवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकसारखी मार्जिन ठेवून आपल्याला हा प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती सुंदर असा हा कटोरी प्रिन्स कट तयार झालेला आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडचा कटोरी प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे. तर इथे मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत. तर शिलाई टाकताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाशपणे इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने असा राऊंडमध्ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या बाजूचा प्रिन्स कट सुंदर असा तयार झालेला आहे. लगेच आपण इथे डबल शिलाई देऊन घेऊयात, जेणेकरून शिलाई उकलणार नाही यासाठी. आणि एक्स्ट्राचे जे दोरे आहेत ते कट करून घेतलेले आहे. आणि बघा मैत्रिणींनो, दोन्ही आपल्या प्रिन्स कट कटोरी तयार झालेले आहेत. तर आता इथे आपण साईड पार्ट घेऊया आणि दोन्हीही जोडून घेऊयात. तर आता सुरुवातीला साईड पार्ट घेऊन दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता कटोरी जोडताना आपण रेग्युलर जशी कटोरी जोडतो तशीच इथे जोडून घ्यायची आहे. आणि बघा, लगेच इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. आणि बघा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि प्रिन्स कटसुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे. तर आता त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी लावून घेते. तर क्रॉसपट्टी लावण्याच्या प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी दोन्ही सोबत लावते, कोणी असं रोल करून लावते. तर बघा, मी आधी फक्त ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे त्याचीच इथे क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अस्तर घेऊन इथे कडेने शिलाई टाकून घेते. शिलाई टाकताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असं फोल्ड करून इथे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, क्रॉसपट्टी लावण्याची पद्धत तुम्हाला सोपी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हुकाई पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे ही बाजू उलट्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर ही पट्टी लावून घेत आहे. तर बघा, हे 1.5 ते 2 इंचाची आपल्याला हुकाई पट्टी घ्यायची आहे आणि इथे डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा,
इथे आपली हुकाय पट्टी लावून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे क्रॉसमध्ये आपल्याला 2 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर या साधारण 1-1 इंचाच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आणि मैत्रिणींनो, गळ्याची पट्टी लावताना आपल्याला इथे क्रॉसमध्येच लावून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर बघा, आता इथे गळ्याला लावताना एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून लावायची आहे आणि जिथे गोल राऊंड आहे तर तिथे आपल्याला 2-3 प्लेट टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून गळा फिनिशिंगसहित छान बसेल यासाठी. आणि शेवटी आपल्याला उरलेला कपडा आहे तो इथे दुमडून घ्यायचा आहे. त्यानंतर यावरून एक आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, तर ती अस्तरच्या कपड्यावर द्यायची आहे. आणि बघा, आता पूर्ण कपडामध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे तुम्ही कच्ची शिलाई टाकून तुरपाईसुद्धा करू शकता किंवा अशीच शिलाई ठेवू शकता. तर हाही गळा खूप छान असा दिसतो. तर बघा, इथे आपला गळाही तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो बघा, याच पद्धतीने आपल्याला दुसरीही साईड तयार करून घ्यायची आहे. तर इथे व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी मी एकच साईड तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला फायनली प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि हा ब्लाऊज कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.